आजच्या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. भारतीय राज्यव्यवस्थेत राष्ट्रपती पदाबद्दल एक कायम विरोधाभास चर्चिला जातो. हो, म्हणजे एका बाजूला त्यांना रबर स्टॅम्प किंवा नामधारी प्रमुख म्हटलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला ते देशाचं सर्वोच्च घटनात्मक पद आहे. मग खरं काय, त्यांचे अधिकार किती आणि मर्यादा काय? आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आणि त्यासाठी आपण थेट संविधानाच्या तरतुदींचाच आधार घेणार आहोत. आपल्यासमोर एम. लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकावर आधारित नोट्स आहेत, उत्तम. ज्यांच्या मदतीने आपण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही पदांची रचना, निवडणूक आणि अधिकार समजून घेऊ. हा आढावा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरेल. उत्तम. चला तर मग थेट सुरुवात करूया. भारतीय संविधानाचा भाग 5, प्रकरण 1, जिथे राष्ट्रपती पदाची पायाभरणी केली आहे. बरोबर. आता आपण राष्ट्रपती पदाची घटनात्मक तरतूद पाहूया. भाग 5, प्रकरण 1. ठीक आहे. कलम 52 अगदी साधं आणि सरळ आहे. ते सांगतं की भारतासाठी एक राष्ट्रपती असतील. आणि हे पद आपण ब्रिटनच्या संसदीय प्रणालीवरून घेतलंय, बरोबर? अगदी, जिथे राष्ट्रप्रमुख नामधारी असतो आणि खरी सत्ता पंतप्रधानांच्या हातात असते. आणि त्यांचे अधिकार म्हणजे देशाचा सगळा कारभार त्यांच्या नावाने चालतो. त्याची घटनात्मक तरतूद कुठे आहे? ती लगेच पुढच्या कलमात आहे, कलम 53. यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्या? 1. संघराज्याचे सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असतील, म्हणजे देशाचा संपूर्ण कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. ऑन पेपर एव्हरी एक्झिक्युटिव्ह ॲक्शन इज देअर्स. अच्छा. आणि 2. राष्ट्रपती तिन्ही संरक्षण दलांचे सरसेनापती असतील. ठीक आहे. हे झालं पदाचं स्वरूप. पण या पदावर व्यक्तीची निवड कशी होते? ही प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची आहे असं ऐकलंय. हो, आणि ती प्रक्रिया दिली आहे कलम 54 आणि 55 मध्ये. कलम 54 नुसार राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने होते, म्हणजे इनडायरेक्ट इलेक्शन. हो, आणि त्यासाठी एक निर्वाचक गण म्हणजे इलेक्टरल कॉलेज असतं. ह्या निर्वाचक गणात कोण असतं हे परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. आणि कोण असतात हे सदस्य? यात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांचे केवळ निर्वाचित सदस्य असतात. केवळ निर्वाचित? हो, सोबतच सर्व राज्यांच्या विधानसभांचे केवळ निर्वाचित सदस्य म्हणजे आमदार. आणि केंद्रशासित प्रदेशांबद्दल काय? हो, 17व्या घटनादुरुस्तीनुसार दिल्ली, पुदुच्चेरी आणि आता जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्यही ह्यात सहभागी होतात. इथे केवळ निर्वाचित या शब्दावर तुमचा खूप जोर दिसतोय. म्हणजे नामनिर्देशित सदस्य यात नसतात. यामागे काही विशेष कारण आहे का? नक्कीच. यामागे एक स्पष्ट तर्क आहे. राज्यसभेतील 12 आणि लोकसभेतील पूर्वीचे जे 2 अँग्लो इंडियन सदस्य होते ते राष्ट्रपतींनीच नामनिर्देशित केलेले असतात. अच्छा. मग जर त्यांनाच राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा हक्क दिला तर तो एक प्रकारे हितसंबंधांचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ठरू शकतो. बरोबर. म्हणूनच निष्पक्षता राखण्यासाठी त्यांना या प्रक्रियेतून वगळण्यात आलं आहे. ही झाली मतदार यादी. पण मतदानाची पद्धतही वेगळी आहे की नाही? हो, ती पद्धत कलम 55 मध्ये दिली आहे. तिचं नाव आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व आणि मतदान पद्धत आहे एकल संक्रमणीय मतदान, सिंगल ट्रान्सफरेबल वोट. इथे एक व्यक्ती एक मत हे तत्व लागू होत नाही असं म्हणतात. नाही, अजिबात नाही. प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताचं मूल्य वेगळं असतं. आणि ते कशावर ठरतं? ते त्या राज्याच्या लोकसंख्येवर आधारित असतं. म्हणजे उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याच्या आमदाराच्या मताचं वजन सिक्कीमसारख्या लहान राज्याच्या आमदारापेक्षा खूप जास्त असतं. याशिवाय परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. निवडून येण्यासाठी उमेदवाराला 50% जास्त मतांचा निर्वाचक कोटा म्हणजे इलेक्टोरल कोटा पूर्ण करावा लागतो. अच्छा. या निवडणुकीला पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलम 71 नुसार निवडणुकीतील कोणताही वाद फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयातच सोडवला जातो. ठीक आहे. आता पदाचा कार्यकाळ, पात्रता आणि शर्तींबद्दलच्या कलमांचा वेगाने आढावा घेऊया. नक्कीच. कलम 56 नुसार पदावधी 5 वर्षांचा असतो आणि राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात. आणि फेरनिवडणुकीबद्दल? ते कलम 57 मध्ये आहे. भारतात एक व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकते, यावर कोणतीही मर्यादा नाही. हे अमेरिकेपेक्षा वेगळं आहे. हो, तिथे फक्त 2 वेळा अध्यक्ष होता येतं. आणि पात्रतेच्या अटींमध्ये काही खास अट आहे का? आहे. कलम 58 नुसार भारताचा नागरिक आणि वय 35 वर्ष पूर्ण
यासोबतच उमेदवार लोकसभा सदस्य बनण्यास पात्र असावा ही एक महत्वाची अट आहे. लोकसभा सदस्य यामागे काय तर्क आहे? तर्क असा की राष्ट्रपती हे जरी नामधारी प्रमुख असले तरी ते संसदीय प्रणालीचा भाग आहेत आणि त्यांनी लोकसभेची पात्रता पूर्ण करावी अशी अपेक्षा असते. बरोबर. याशिवाय कलम 59 पदाच्या शर्ती सांगतं आणि कलम 60 नुसार राष्ट्रपतींना भारताचे सरन्यायाधीश शपथ देतात. तर राष्ट्रपतींना इतके अधिकार आहेत, पण ते अमर्याद नाहीत. समजा जर राष्ट्रपतींनीच घटनेचा भंग केला तर त्यांना पदावरून हटवण्याची काही तरतूद आहे का? हो, आणि ती तरतूद म्हणजे राज्यघटनेतील सर्वात कठीण प्रक्रियेपैकी एक, महाभियोग, इम्पीचमेंट. ज्याची माहिती कलम 61 मध्ये आहे. बरोबर. ही प्रक्रिया आपण अमेरिकेच्या संविधानातून घेतली आहे आणि ती केवळ संविधानाचा भंग या एकाच कारणासाठी सुरू करता येते. आणि ही प्रक्रिया किती कठीण आहे? खूपच कठीण. याची सुरुवात संसदेच्या कोणत्याही सभागृहात होऊ शकते, पण त्यासाठी 14 सदस्यांची 14 दिवसांची पूर्व नोटीस लागते. आणि त्यानंतर? त्यानंतर तो ठराव दोन्ही सभागृहांमध्ये एकूण सदस्य संख्येच्या 2/3 म्हणजे 2/3 ऑफ टोटल मेंबरशिप या विशेष बहुमताने मंजूर व्हावा लागतो. बापरे, म्हणजे ही प्रक्रिया जवळजवळ अशक्यच बनवली आहे. यामागे घटनाकारांचा काय विचार होता? यामागे एक स्पष्ट विचार आहे. राष्ट्रपती हे संपूर्ण देशाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना कोणत्याही एका पक्षाने केवळ राजकीय हेतूने पदावरून काढू नये. ही एक प्रकारची घटनात्मक हमी आहे. अगदी. इट्स अ स्टेबिलिटी क्लॉज. इथे आणखी एक महत्वाचा फरक लक्षात ठेवा. महाभियोगाच्या प्रक्रियेत संसदेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित असे सर्व सदस्य भाग घेतात. अच्छा, निवडणुकीच्या अगदी उलट. बरोबर. आणि शेवटी कलम 62 सांगतं की जर पद रिक्त झालं तर उपराष्ट्रपती जास्तीत जास्त 6 महिन्यांसाठी प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहू शकतात. ठीक आहे, आता राष्ट्रपतींच्या काही विशेष अधिकारांवर येऊया, ज्यावर नेहमीच चर्चा होते. सुरुवात करूया व्हीटो पॉवरपासून. नक्कीच. कलम 111 नुसार राष्ट्रपतींना 3 प्रकारचे नकाराधिकार आहेत. पहिला आहे ॲब्सोल्यूट व्हीटो, म्हणजे विधेयक पूर्णपणे नाकारणे. हे सहसा खासगी विधेयकं किंवा जुन्या सरकारच्या विधेयकांच्या बाबतीत वापरलं जातं. आणि दुसरा आहे सस्पेन्सिव्ह व्हीटो, म्हणजे विधेयक अर्थात अर्थविधेयक वगळून संसदेकडे एकदा पुनर्विचारासाठी परत पाठवणे. पण संसदेने ते पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना सही करावीच लागते. आणि तिसरा, जो सर्वात जास्त चर्चेत असतो, पॉकेट व्हीटो. हो, पॉकेट व्हीटो म्हणजे अक्षरशः विधेयकाला खिशात टाकून विसरून जाणे. म्हणजे राष्ट्रपती विधेयकाला हो पण म्हणत नाहीत आणि नाही पण म्हणत नाहीत. ते फक्त त्यावर कोणताही निर्णय घेत नाहीत. आणि संविधानात यासाठी कोणतीही वेळेची मर्यादा नाही. इट्स अ सायलेंट इनडेफिनिट होल्ड. याचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे न्यानी झैल सिंग आणि पोस्ट ऑफिस विधेयक, बरोबर? अगदी. 1986 मध्ये राष्ट्रपती न्यानी झैल सिंग आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्यात मतभेद होते. त्यावेळी त्यांनी या अधिकाराचा वापर करून भारतीय पोस्ट ऑफिस विधेयकाला अनिश्चित काळासाठी रोखून धरलं होतं. इट वॉजंट जस्ट अ कॉन्स्टिट्यूशनल मूव्ह, इट वॉज हाय स्टेक्स पॉलिटिकल ड्रामा. बरोबर. पुढचा महत्वाचा अधिकार आहे अध्यादेश काढण्याचा, म्हणजे ऑर्डिनन्स. संसदेला बगल देण्याचा हा एक मार्ग आहे असं म्हटलं जातं. काही अंशी ते खरं आहे, पण त्यावर बंधनही आहेत. कलम 123 नुसार जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसते आणि देशावर एखादं संकट असतं तेव्हाच अध्यादेश काढता येतो. पण तो कोणाच्या सल्ल्याने? मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. पण संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यावर 6 आठवड्यांच्या आत त्याला मंजुरी मिळणं बंधनकारक आहे, नाहीतर तो रद्द होतो. म्हणजे हा अमर्याद अधिकार नाही? अजिबात नाही. कूपर खटल्यानुसार जर सरकारने याचा गैरवापर केला तर न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं. आणि महत्वाचं म्हणजे हा राष्ट्रपतींचा स्वविवेकाधिकार नाही. आणि शेवटी क्षमादानाचा अधिकार? कलम 72 नुसार राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे. लष्करी न्यायालयाने दिलेली शिक्षा, अच्छा, केंद्रीय कायद्यानुसार झालेली शिक्षा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार त्यांना आहे. आणि हा न्यायालयीन अधिकार नाही? नाही, हा एक कार्यकारी अधिकार आहे. उत्तम. राष्ट्रपती पदाची ही गुंतागुंतीची रचना आपण समजून घेतली. आता उपराष्ट्रपती पदाकडे वळूया. हे पद राष्ट्रपतींपेक्षा खूप वेगळं आहे असं म्हणतात. अगदी बरोबर. कलम 63 उपराष्ट्रपती पदाची तरतूद करतं, पण त्यांचं मुख्य काम कलम 64 मध्ये दिलं आहे. ते काय आहे? त्यानुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. एक्स ऑफिशियो चेअरमन हेच त्यांचं प्रमुख काम आहे.
आणि ते प्रभारी राष्ट्रपती म्हणून कधी काम करतात? ते कलम 65 नुसार जेव्हा राष्ट्रपती पद रिक्त होतं तेव्हा. म्हणजे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत राज्यांचा काहीच संबंध नाही. इट्स प्युअरली अ पार्लमेंट अफेअर. बरोबर. कलम 66 नुसार त्यांच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य म्हणजे निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही भाग घेतात. राज्यांच्या विधानसभांचा यात काहीही संबंध नसतो. आणि पात्रता? वय 35 वर्षे आणि राज्यसभा सदस्य बनण्यास पात्र असण्याची अट आहे. आणि त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया ती सुद्धा महाभियोगासारखीच कठीण आहे का? नाही. आणि हाच दोन्ही पदांमधला सर्वात मोठा फरक आहे. कलम 67 नुसार उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी औपचारिक महाभियोगाची गरजच नाही. प्रक्रिया खूप सोपी आहे. अरे, हे तर राष्ट्रपतींच्या तुलनेत खूपच सोपं आहे. एका बाजूला महाभियोगाची अभेद्य भिंत आणि दुसरीकडे साधा ठराव. एवढा फरक का? याचं कारण त्यांच्या कामाच्या स्वरूपात आहे. उपराष्ट्रपतींचं मुख्य काम राज्यसभेचा सभापतीपद सांभाळणं आहे. अच्छा. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव फक्त राज्यसभेतच सुरू होतो, जिथे तो प्रभावी बहुमताने म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटीने मंजूर व्हावा लागतो. आणि लोकसभेचं काय? त्यानंतर लोकसभेची केवळ साधी संमती म्हणजे सिंपल मेजॉरिटी पुरेशी असते. ही प्रक्रिया राष्ट्रपतींच्या महाभियोगापेक्षा खूपच सोपी आहे. म्हणजे दोन्ही पदांच्या सुरक्षेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. निश्चितच. बाकीच्या तरतुदी सरळ आहेत. कलम 69 नुसार उपराष्ट्रपतींना शपथ राष्ट्रपती देतात. आणि निवडणुकीतील वाद? तो कलम 71 नुसार सर्वोच्च न्यायालयातच सोडवला जातो. चला तर मग श्रोत्यांच्या सोयीसाठी या दोन्ही पदांमधील मुख्य फरक एकदा पटकन पाहूया. निवडणुकीच्या बाबतीत मुख्य फरक काय? राष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसद आणि राज्यांचे निर्वाचित सदस्य असतात. तर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेचे सर्व सदस्य असतात. आणि पात्रतेबद्दल? राष्ट्रपती लोकसभा सदस्य बनण्यास पात्र असावेत, तर उपराष्ट्रपती राज्यसभा. आणि सर्वात महत्वाचं, पदावरून दूर करण्याच्या बाबतीत राष्ट्रपतींसाठी अत्यंत कठीण महाभियोग. एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमत लागतं. आणि उपराष्ट्रपतींसाठी? त्यांच्यासाठी राज्यसभेचं प्रभावी बहुमत आणि लोकसभेची साधी संमती पुरेशी आहे. आणि शपथ व राजीनामा? राष्ट्रपतींना सरन्यायाधीश शपथ देतात, तर उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती. आणि गंमत म्हणजे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात आणि उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. तर आज आपण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या पदांशी संबंधित सर्व महत्वाच्या घटनात्मक तरतुदी आणि त्यामागील तर्क समजून घेतला. हो. आणि या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की दोन्ही पदे घटनात्मकदृष्ट्या महत्वाची असली तरी त्यांच्या अधिकारात, निवडणुकीत आणि जबाबदारीत मोठं अंतर आहे. बरोबर. राष्ट्रपती हे संपूर्ण देशाचे प्रमुख आहेत, तर उपराष्ट्रपतींचे मुख्य कार्य हे राज्यसभेचे कामकाज पाहणे आहे.